असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शाळेचे शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व माजी सदस्य, विशेष उपस्थित दाखवलेले शाळेचे माजी विद्यार्थी, निवृत्त सैनिक श्री निलेश अशोक भोसले, विद्यार्थी आपल्या सर्वांचे मी कुमारी नेहाचंदनाचे पंडित व मी कुमारी रिद्धी साक्षी जमीन नांगले, आम्ही दोघी आपल्या सर्वांचे मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे स्वागत केंद्र शाळा आश्रय नंबर 1 अंगणवाडीचे उपस्थित विद्यार्थी स्वागतम क्लासने करणार आहोत. स्वागतम क्लास गो. स्वागत स्वागत स्वागतम स्वागतम स्वागतम. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परुळेकर सर यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजचा दिवस काही साधा सुद्धा दिवस नाही. हो ना, आजचा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची ज्योत पेटवणारा दिवस. पण तुला एक सांगू, आज आपण 15 ऑगस्ट 2026 साजरा करतो. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते कधी? अगं, हा प्रश्न मला विचारते. 15 ऑगस्ट 1947. बरोबर. म्हणजे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण झाली. 79 वर्षे? विचार कर ना. 1947 मधला भारत आणि आजचा 2026 मधला भारत किती काही बदलले असेल. खरंच त्या काळात स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होता, पण त्याबरोबर देशासमोर अनेक आव्हानही होती. हो, देशाला उभं करायचं होतं. शेती, उद्योग, रस्ते, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, प्रत्येक क्षेत्रात नव्याने सुरुवात करायची होती. आणि मग हळूहळू भारत बदलत गेला. शेतात बैलांच्या मदतीने होणाऱ्या शेतीपासून आधुनिक यंत्राच्या शेतीपर्यंत, पत्र लिहून बातमी पोहोचवण्यापासून मोबाईल आणि इंटरनेटच्या जगापर्यंत, काळ्या फळावर खडूने शिकण्यापासून डिजिटल बोर्ड, संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत. आणि शिक्षणातही किती मोठा बदल झाला. पूर्वी शिक्षणाची संधी अनेकांसाठी मर्यादित होती. आज मुली मुले समानपणे शिक्षण घेत आहेत. मोठी स्वप्ने कळत आहेत. हो, आणि त्या स्वप्नांना पंख देणाऱ्या आपल्या शाळाही बदलल्या. पण एक गोष्ट मात्र बदलली नाही. का? आपल्या तिरंग्याबद्दलचा अभिमान आणि बलिदानात ते मिळालं आहे. म्हणूनच आज आपण केवळ स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही, तर आपल्या देशाच्या 79 वर्षाच्या म्हणजेच 80व्या स्वातंत्र्य दिनास आपण सलाम करणार आहोत. आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. शिस्त, राष्ट्रभक्ती आणि अभिमानाने जय हिंद. उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि माझा प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र सोहळ्यात आपले मनपूर्वक स्वागत. आता आपण आपल्या राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यासाठी सज्ज होऊया. मी रिद्धी साक्षी समीर नांगले, ही आता 5वीची विद्यार्थिनी. शाळा व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष श्री परुळेकर सर यांना ध्वजस्तंभाचे पूजन करण्याची विनंती करते. आणि
जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। आप नीचे एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे। शुरू कर। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर।
आता पाऊस तर आहेच, पण आपल्याला 3 प्रतिज्ञा घ्यायच्या आहेत आणि त्या प्रतिज्ञा घेण्यासाठी मुलं काम करेल. मी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या अर्पिता घाडी मॅडम, दामदेकर मॅडम, सदस्य श्री पांगम सर, श्री मिस्त्री सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावे. इनामदार श्री रामेश्वर देवाच्या पवित्र चरणी नमन करून आजच्या या मंगल कार्यक्रमास सुरुवात करूया. बुद्धी, विवेक आणि ज्ञानाची देवता श्री गणरायाला वंदन करूया आणि विद्येची, कलेची व संस्कृतीची अधिष्ठात्री माता सरस्वतीला नमन करून आजच्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात करूया. जिथे ज्ञानाचा प्रकाश असतो तिथे अज्ञानाचा अंधार राहत नाही आणि जिथे देशप्रेमाची ज्योत पेवत असते तिथे राष्ट्र कधी झुकत नाही. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 2026 भारताच्या स्वातंत्र्याचा दिवसांच्या भाषेत बोलायचं झालं तर 80वा वर्धापन दिन आणि वर्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजचा हा 79 वर्षे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून झालेली आहे. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून, बलिदानातून आणि संघर्षातून मिळालेल्या या स्वातंत्र्याला आज आपण अभिमानाने वंदन करीत आहोत. या स्वातंत्र्याच्या अमृत क्षणाला आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांची, विचारांची आणि देशप्रेमाची जोड देण्यासाठी आजचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आता
मी श्री बोधेश्वर यांना विनंती करतो की त्यांनी विदेशी देवता माता सरस्वती संमतीनेस संस्कार आणि प्रकाश सदैव उजळत राहा ही सरस्वतीची विशेष आज्ञा प्रार्थना करण्यास सांगत आहे. कुमार सक्षम माधव सर्व समितीचे अध्यक्ष श्री गोविंद सर यांचं स्वागत करतो. या वर्षात दुसरा प्रयोग आपल्या सर्वांना साक्षरतेची शपथ देणार आहे. माझे संपूर्ण कुटुंब गाव दिनांक 1 मे 2027 पर्यंत साक्षर करेल. मी माझ्या परिसरात एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेल. मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्याज्ञान शिकवण्यासाठी मदत करणार आहे. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेल. सर्व असाक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी 100% योगदान देऊन माझा महाराष्ट्र साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जय हिंद. कोणी आम्ही आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्यांची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडविण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखी माझ्या सहकार्यांनाही याच भावनेने
आणि कटिबद्धतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करतो. मी पॉश कायदा, पॉश धोरण आणि शी बॉक्स पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करण्याची प्रतिज्ञा करते. मी एक सुसंवादी, सन्माननीय आणि आदरयुक्त कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करते. जय हिंद. बसून घ्या सर्व. बच्चा, आपण अभिमान केला. आपण आपले आदर्श शिक्षणाचे महत्त्व. माझे नाव निधी केशव सामंत. मी आता पहिलीत शिकत आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मला माझ्या देशासाठी तिरंग्याचा खूप अभिमान आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद. Today is 15 August. We are celebrating Independence Day. Independence Day, National Festival of India. Thank you. Very good. इयत्ता 3. तिरंगा है अपनी शान, तिरंगा है अपनी शान. आपला भारत जवान मान, आपला भारत जवान मान. विसरू नका त्या वीरांना, विसरू नका त्या वीरांना. त्यांनी देशासाठी दिले प्राण, त्यांनी देशासाठी दिले प्राण. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, वर्ग, आज माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्माननीय व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य शोधासाठी मिळाले नाही, तर अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची ओळख दिली. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, मंगल पांडे अशा अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची नोंद दिली. त्या सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा. भारत माझी ओळख, भारत माझी ओळख. तिरंगा माझी शान, तिरंगा माझी शान. लहान पावले माझी, लहान पावले माझी. मोठी स्वप्ने छान, मोठी स्वप्ने छान. एवढे बोलून मी माझे भाषण करतो. आज आपण आपल्या हजारो देशभक्तांनी शांती मदत स्वीकारली. त्यांच्या या बलिदानामुळे आज आपण मोकळे पाण्याचा श्वास घेत आहोत. माझे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. सगळे
भारताचे चांगले नागरिक बनणे हेच आपले कर्तव्य आहे. बोलो भारत माता की जय! वंदे मातरम! स्वातंत्र्य दिनाचा धन्यवाद. हो. On this day in 1947, we got our freedom from British rule. Independence Day is National Festival Day. I am proud to be an Indian. I love my country. Jai Hind, Jai Bharat. धन्यवाद. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढवले. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी मोठे बलिदान दिले. रक्तामध्ये देश प्रेम, हृदयामध्ये हिंदुस्थान, तिरंग्याची शान राखणे हाच माझा अभिमान. आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वृंद, सन्मान्य पदाधिकारी, सर्व पालक व ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो. मित्रांनो, स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा संघर्ष केला. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी हसत हसत बलिदान दिलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान आहे. आपला भारत देश वेगवेगळ्या विविधतेने नटलेला आहे. भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा असूनही आपण भारतीय म्हणून एक आहोत. एकता हीच आपली खरी ताकद आहे. चला तर मग या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र प्रसंगी आपण या आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करूया आणि आपल्या भारत देशाला अधिक सुंदर, स्वच्छ आणि शिक्षित आणि प्रगत बनवण्याचा संकल्प करूया. बोला भारत माता की जय! वंदे मातरम! Sentence 7. A very happy independence to all of you. Today as we our proud riders, we salute
शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली, थे धन्य जवान वो अपने, थी धन्य भारत माता की से आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आते हैं वो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम मेरी ये दिल सुनो सुना है। संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, देखो कब आओगे, कि तुम मेरे दिल सुना सुना है।
नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन गिर के आए, ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा।